Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. 8th standard चा mathematics चा एक इंटरेस्टिंग लेसन की ज्या लेसनचं नाव आहे एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणजे विस्ताराची सूत्र आपण ह्या लेसन मध्ये समजून घेत आहोत. या अगोदर आपण खूप सारे फॉर्म्युलेज बघितले, त्यानंतर एक्सेल प्रॅक्टिस सेट 5.1 आणि 5.2 पण इथे क्लिअर केलेला आहे. तर आज आपल्याला बघायचा आहे एक नवीन इंटरेस्टिंग फॉर्म्युला की जो तुम्हाला खूप सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये उपयोगी पडणार आहे. तर कुठला आहे तो फॉर्म्युला? लेट्स सी स्टुडंट. त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा बिकॉज इट इज फ्री ऑल ऑफ यू डियर स्टुडंट्स. तर स्टुडंट्स याच्या अगोदर आपण एक फॉर्म्युला बघितला आहे तो म्हणजे क्यूबचा a + b क्यूब इज इक्वल टू काय आहे एक्सपान्शन जरा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहा. तर याचं एक्सपान्शन आहे a क्यूब + 3a² b + 3ab² प्लस बी क्यूब. हे आपण एक्सपान्शन आणि याच्यावरचे खूप सारे एक्झाम्पल्स पण बघितले आहे. आता आपल्याला सेम फॉर्म्युला बघायचा आहे पण इथे प्लसच्या ऐवजी काय बघायचं आहे आपल्याला? मायनस अशा पद्धतीने बघायचं आहे. मग याचं एक्सपान्शन सेम आहे, सेम, देर इज नो चेंज. फक्त इथे मायनस असल्यामुळे आपले जे मायनस साइन आहे ते चेंज होणार आहे. पहिल्या ह्याच्यात आपल्याला a क्यूब - 3a² b + 3ab² - b क्यूब. मग आता या दोघांमध्ये काय डिफरन्स तुमच्या लक्षात आला की दोघेही फॉर्म्युले सेम आहे. इथे प्लस होतं तर सगळीकडे तुम्हाला प्लस साइन बघायला मिळाले. तर मायनस असेल तर इथे 1 नंबर आणि इथे लास्ट नंबरला काय होईल तुम्हाला मायनस साइन बघायला मिळेल आणि मध्ये प्लस साइन ॲज इट इज येणार आहे. मग सगळ्यांचा डिफरन्स लक्षात आला असेल की a + b क्यूब इज इक्वल टू a क्यूब + 3a² b + 3ab² + b क्यूब हे लक्षात येईल. आणि मायनसच्या फॉर्म्युलामध्ये आपण काय करणार आहोत? a क्यूब - 3a² b + 3ab² - b क्यूब असं करणार आहे. फक्त या दोन ठिकाणी मायनस टाकणार आहे आणि मध्यभागी प्लस ॲज इट इज राहणार आहे. हा मोठा मेजर डिफरन्स सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचा आहे. सो याच्यावरती डिपेंड आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 5.3 की जो आपण डायरेक्टली स्टार्ट करणार आहोत आणि मग तुमच्या सगळ्या कन्सेप्ट छानपैकी इथे क्लिअर होणार आहे. मग आता जर तुम्हाला हा फॉर्म्युला जो आहे तो वर्ड मध्ये विचारला इन इंग्लिश अँड इन मराठी तर कसं सांगणार तुम्ही? a - b कंसाचा घन बरोबर a घन वजा 3a² b अधिक 3ab² वजा b घन. किंवा शब्दांमध्ये पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? a - b क्यूब इज इक्वल टू क्यूब ऑफ फर्स्ट टर्म -3 इंटू स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म इंटू द सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू द स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म मायनस क्यूब ऑफ सेकंड टर्म. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. हा फॉर्म्युला पण तुम्ही काय करा तुमच्या नोटबुकमध्ये 10 टाइम्स लिहा म्हणजे तुमचं अगदी छानपैकी क्लिअर होईल. आणि दोन्ही फॉर्म्युलामध्ये बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही. प्लसच्या वेळेस सगळीकडे प्लस असतात आणि मायनसच्या वेळेस फर्स्ट आणि लास्टला मायनस साइन असतं, मध्यभागी प्लस साइन असतं. दिस इज very important difference in these two formulas. Now let's see 5.3. So student, this is your practice set 5.3. 5.3 मधला हा आहे फर्स्ट क्वेश्चन. तर आता इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा नेहमीप्रमाणे कन्फ्यूज झाला असाल तर मग तुम्ही लक्षात घ्या. दिस इज युअर a, हा मायनस साइन ॲज इट इज. दिस इज युअर b आणि आपण या दोघांना जर ब्रॅकेट टाकला आणि वरती क्यूब लिहिला तर आपला फॉर्म्युला कोणता तयार होतोय? a - b क्यूब. हा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा इथे यूज करायचा आहे. सो व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ a - b क्यूब? दॅट इज a क्यूब - 3a² b + 3ab² - b क्यूब. दिस इज द एक्सपान्शन ऑफ दिस a - b क्यूब. आता हे झाल्यानंतर आपण काय करतो? नेहमीप्रमाणे एक्झाम्पल ॲज इट इज राईट डाऊन करतो. सो राईट डाऊन द एक्झाम्पल फर्स्ट ऑफ ऑल अँड फाइंड विच इज a अँड विच इज b हिअर. आपण हे एक्झाम्पल कशासाठी लिहितो? a कुठला आणि b कुठला हे फाइंड करण्यासाठी. सो तुमचा a आलेला आहे इथे काय आलाय तुमचा a 2m आणि b काय आलेला आहे तुमचा -5 हा आलेला आहे तुमचा b आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं? जस्ट या सगळ्यांमध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. ठीक आहे. सो इथे b ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली 5. आता काय करायचं आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये जस्ट व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी काय सांगितलं? a क्यूब करा. a क्यूब करा म्हणजे कशा? a ची व्हॅल्यू काय तुमची 2m. सो 2m चा क्यूब केला मायनस साइन ॲज इट इज 3 इंटू a² करा. a² म्हणजे कशाचा स्क्वेअर करणार तुम्ही?
2m स्क्वेअर. परत त्याच्यामध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह. इंटू बी करा, बी म्हणजे 5 आणि याच्या खाली नेहमीप्रमाणे अंडरलाईन करा म्हणजे आपल्याला हे एक सेक्शन सोडवायचं आहे. ठीक आहे. प्लस साइन ॲज इट इज 3 इंटू ए, ए मीन्स 2m इंटू बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे तुम्हाला इथे 5चा स्क्वेअर करायचा आहे. परत त्याच्या खाली अंडरलाईन केलं आणि पुढे आहे मायनस बी क्यूब, बी क्यूब म्हणजे तुम्हाला 5चा इथे क्यूब करायचा आहे. सो स्टुडंट आता आपण व्हॅल्यू पुट केलेला आहे. आता आपल्याला करायचं आहे फक्त कॅल्क्युलेशन. सो 2m क्यूब, 2चा जर क्यूब केला 2m इंटू 2m इंटू 2m केलं तर काय येणार तुमचा 2 2 जा 4 4 2 जा 8 8m क्यूब येणार आहे. त्यानंतर मायनस 3 इंटू 2चा स्क्वेअर काय झाला 2mचा स्क्वेअर 4m आलेला आहे आणि याच्या खाली आपण अंडरलाईन केली कारण का आपल्याला ते सेक्शन सोडवायचं आहे. त्यानंतर 3 इंटू 2m इंटू 5 5 जा 25, 5चा स्क्वेअर 25 आलेला आहे आणि त्याच्यानंतर मायनस साईन घेतला आणि 5चा क्यूब सगळ्यांना माहिती 5 5 जा 25, 25 5 जा 125. सो इट्स क्यूब इज 125. देन वी हॅव टू सॉल्व दिस टू सेक्शन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस एक्झाम्पल. देअरफॉर 8m क्यूब इज इक्वल टू 4 3 जा 12, 12 5 जा 60. ओके. 4 5 20, 20 3 60 आणि मायनस साईन ॲज इट इज. सो 60m आलेला आहे इथे प्लस 52 25 2 जा 50, 53 जा ओके 150 आलेला आहे इथे 150m आणि मायनस 125 अशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. सो व्हॉट इज द आन्सर, व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ 2m मायनस 5 cube? Its expansion is 8m cube minus 60m plus 150m minus 125. सो अशा पद्धतीने आपलं एक्सपान्शन इथे आलेलं आहे. टेन्शन काहीच घ्यायचं काम नाहीये. तुम्ही फॉर्म्युला लिहा, फॉर्म्युलामध्ये किमती टाका, हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित ॲक्युरेटली करा, तुम्हाला फटाफट आन्सर हे मिळणार आहे. सो आय थिंक हे एक्झाम्पल तुमचं क्लिअर झालं असेल. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट. आता कुठला फॉर्म्युला यूज करणार? This is your A minus sign as it is, this is your B. So we use your formula A minus B cube. And what is the expansion of A minus B cube? That is A cube minus 3A square B plus 3AB square minus B cube. हे डायरेक्ट लक्षातच ठेवायचं. सगळ्यांनी 5 5 10 10 टाइम्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. प्रॅक्टिस केल्यानंतर कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल ही नसते. एव्हरीथिंग इज पॉसिबल व्हेन डू यू द प्रॅक्टिस. ओके. सो अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला लिहिला. त्यानंतर वी हॅव टू राईट डाऊन द एक्झाम्पल वन्स अगेन. अँड हिअर इज युअर ए अँड हिअर इज युअर बी. सो ए कुठला मिळाला आहे आपल्याला? ए मिळाला आहे 4 आणि बी कुठला मिळालेला आहे? बी इज अ पी. बीच्या ऐवजी आपल्याला काय मिळालं इथे? पी मिळालेलं आहे. नाव वी हॅव टू पुट डाऊन दिस व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला किमती टाकूया. आता ए क्यूब करायचा म्हणजे कशाचा क्यूब करायचा? 4चा क्यूब करणार. मायनस 3 इंटू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मीन्स वी हॅव टू डू द स्क्वेअर ऑफ 4. देन इंटू बी मीन्स मल्टिप्लाय इट बाय पी. याच्या खाली अंडरलाईन केलं. नेक्स्ट वन प्लस 3 इंटू ए, ए मीन्स 4. बी स्क्वेअर सांगितलं आहे म्हणजे पीचा स्क्वेअर होणार आहे इथे. अँड मायनस बी क्यूब मीन्स पीचा इथे आपल्याला क्यूब करावा लागणार आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण फक्त फॉर्म्युलामध्ये पुट केल्या. नंतर आपल्याला करायचं आहे कॅल्क्युलेशन. सो 4चा क्यूब किती येणार आहे? 4चा क्यूब म्हणजे 4 इंटू 4 इंटू 4. 4 4 जा 16 आणि 16 4 जा 64. ओके. 64 आलेला आहे 4चा क्यूब म्हणून आपण तो इथे 64 लिहून घेतला. त्यानंतर आपल्याला हे सेक्शन सॉल्व करायचं आहे. मायनस 3 4चा स्क्वेअर 4 4 जा 16 इंटू पी. परत अंडरलाईन करूया म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन चुकणार नाही. 3 4 जा 12 इंटू पी स्क्वेअर मायनस पी क्यूब. ठीक आहे. सो 64 मायनस 16 3 जा किती आले तुमचे? 48. 16 3 जा 48 पी त्याला जॉईन केला. plus sign as it is 12 into p, 12p square minus p cube. In this way we get the expansion of 4 minus p cube is equal to 64 minus 48p plus 12p square minus p cube. ठीक आहे. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की अशा पद्धतीने आल्यानंतर मायनसचा फॉर्म्युला यूज करायचा. मायनसच्या फॉर्म्युल्यामध्ये इथे दोघी ठिकाणी मायनस आणि मध्यभागी काय असतं तुमचं प्लस असतं. व्हॅल्यूज पुट करायच्या त्या फॉर्म्युल्यामध्ये आणि कॅल्क्युलेशन ह्या सेक्शनचं आणि ह्या सेक्शनचं व्यवस्थित करायचं. तुम्हाला ॲक्युरेट आन्सर हे तुमचं मिळणार आहे. सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 5.3. 5.3 मधला आहे हे नेक्स्ट एक्झाम्पल. नेहमीप्रमाणे हा तुमचा ए आहे, मायनस हा तुमचा बी आहे आणि याचा जर आपण क्यूब केला तर आपला हा फॉर्म्युला आपल्याला इथे मिळतो. म्हणजे तुम्हाला इथे टेन्शन घेण्याची किंवा कन्फ्यूज होण्याची काही आवश्यकता नाही की आपण कुठल्या
एक्झाम्पलला कुठला फॉर्म्युला यूज करायचा, हा ए हा बी मानायचा, मायनस साईन म्हणजे तुमचा ए मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला इथे यूज करणार तुम्ही आहात. आणि मग आता याचं एक्सपान्शन तुम्हाला माहितीच आहे की जे ए प्लस बी क्यूबचं होतं तेच एक्सपान्शन आहे, फक्त फर्स्टला आणि लास्टला काय आहे तुमचं मायनस साईन आहे. सो ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab स्क्वेअर आणि मायनस बी क्यूब. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करताना, दिस इज फॉर 3 or 4 मार्क एक्झाम्पल इन युअर एक्झाम, यू हॅव टू राईट डाऊन द फॉर्म्युला कंपल्सरी. काही विद्यार्थी कंटाळा करतात फॉर्म्युला लिहायचा, पण तुमचे मार्क्स तिथे कट होऊ शकतात आणि फॉर्म्युला समोर असल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सुद्धा इझी जात असतं. त्याच्यामुळं फॉर्म्युला लिहिणं खूप इसेन्शियल आहे. ओके, सो वन्स अगेन राईट डाऊन द एक्झाम्पल. देन this is your A and this is your B. So what is A here? A is a 7x and what is B here? B is a 9y. So अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यूज पण मिळाले आहे. Now we have to put down this value of A and value of B in this example. या example मध्ये काय करायचं आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहे. So A क्यूब करणार म्हणजे 7x चा क्यूब करणार आहात मायनस 3 इंटू ए स्क्वेअर म्हणजे 7x चा स्क्वेअर करणार इंटू बी मीन्स 9y याच्या खाली अंडरलाईन केली. त्यानंतर प्लस 3 इंटू ए मीन्स 7x इंटू बी स्क्वेअर मीन्स 9y इथे स्क्वेअर करायचा आहे. देन मायनस बी क्यूब म्हणजे 9y इथे काय करायचं आहे तुम्हाला क्यूब करायचं आहे. सो अशा पद्धतीने आपण व्हॅल्यूज पण पुट केलेलं आहे. आता आपल्याला ह्याचं करायचं आहे कॅल्क्युलेशन. सो 7x क्यूब मीन्स 7 इंटू 7 7x इंटू 7x इंटू 7x म्हणजे 7 इंटू 7 इंटू 7 7 7 जा 49 इंटू 7. कॅल्क्युलेशन करायला कंटाळा करू नका. 9 7 जा 63 इथे 6 आला. 7 4 जा 28 29 30 31 32 33 34 343. 7चा क्यूब किती आला 343 आणि त्याच्या पुढे x आहे. x इंटू एक्स इंटू एक्स म्हणजे काय झालं तुमचा x क्यूब. सो अशा पद्धतीने याचा क्यूब आलेला आहे हा. त्यानंतर आपल्याला करायचं याचं कॅल्क्युलेशन मायनस 3 7x स्क्वेअर किती येणार आहे तुमचा 7 7 जा 49x स्क्वेअर इंटू 9y. अजून याचं कॅल्क्युलेशन बाकी आहे म्हणून त्याच्या खाली अंडरलाईन करते. प्लस 3 इंटू 7x इंटू 9चा स्क्वेअर काय तुमचा 81 yचा स्क्वेअर y स्क्वेअर. सो याचं पण कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि नंतर आहे मायनस 9y क्यूब. मायनस 9 मीन्स 9 इंटू 9 इंटू 9 9 9 जा 81 इंटू 9 9 1 जा 9 9 8 जा 72 729. 9चा क्यूब किती आला 729 आणि त्याच्या पुढे y क्यूब आपण लिहून दिला. ठीक आहे, हे आणि हे परफेक्ट मिळालं. आता फक्त आपलं हे आणि हे कॅल्क्युलेशन इथे राहिलेलं आहे, ते आपण फटाफट करूया. सो 343x क्यूब आपण ॲज इट इज लिहिणार आहोत. ओके, त्यानंतर आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 9 जा 27 म्हणून 49 इंटू 27 करूया. 9 7 जा 63 इथे 6 आले. 7 4 जा 28 29 30 31 32 33 34 343 आले. इथे 0 2 9 जा 18 1 2 4 जा 8 प्लस 1 9. सो इथे 12 इथे 9 प्लस 1 10 प्लस 3 1323. मल्टिप्लिकेशन किती आलं तुमचं 1323 आणि त्याला काय जॉईन करायचं एक्स स्क्वेअर हा आणि वाय त्याला जॉईन करून देणार. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला करायचं याचं कॅल्क्युलेशन. ठीक आहे, प्लस साईन 3 7 जा किती आले तुमचे 21 किती आले तुमचे 21 इंटू 81 आपल्याला करायचं आहे. 21 इंटू 81 1 1 जा 1 2 इथे 8 1 जा 8 8 2 जा 16 1 10 इथे 6 प्लस 1 7 1701 यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 1701. त्याला जॉईन करणार एक्स वाय स्क्वेअर आणि मायनस 729y क्यूब. In this way we get the expansion of 7x minus 9y cube is equal to 343x cube minus 1323x square y plus 1701 xy square minus 729y cube. अशा पद्धतीने आपण अवघड काहीच नाही आहे फॉर्म्युला लिहिला. फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्या, ए आणि बीची किंमत मिळवली पहिले, ती टाकली आणि हे कॅल्क्युलेशन आणि हे कॅल्क्युलेशन अगदी ॲक्युरेट गुणाकार व्यवस्थित केला, आपल्याला आन्सर हे मिळालेलं आहे. सो इन दिस वे वी सॉ द थर्ड एक्झाम्पल ऑल्सो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि फायदा होत असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करू शकतात. सो आपण 3 एक्झाम्पल घेतलेले आहे.